डॉक्टर स्मिता तरटे। आपण अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात सौ प्रतिभाताई गांधी यांच्याकडे त्यांची मतं जाणून घ्यायला आलोय। प्रतिभाताई गांधी या अरिहंत उद्योग समूहाच्या अध्यक्ष आहेत आणि स्वामिनी पतसंस्थेच्या त्या देखील चेअरमन अध्यक्ष आहेत। शरदचंद्र पवार गटाच्या त्या देखील आता जिल्हा संघटक आहेत आणि 1 महिन्यापासून प्रचारामध्ये खूप सक्रिय आहेत। तर प्रतिभाताई नमस्कार। नमस्कार। तर आता जे लोकप्रिय उमेदवार आहेत आपले महाविकास आघाडीचे निलेशजी लंके, ते ह्यांनी आतापर्यंत प्रचारात खूप आघाडी घेतलेली आहे आणि प्रचार सोशल मीडिया, प्रत्यक्ष सभा, कॉर्नर सभा याच्यामध्ये त्यांचा बऱ्यापैकी जोर आहे। तर तुम्हाला काय वाटतं की 1 महिना तुम्ही प्रचारात सक्रिय आहात, तर ह्या सगळ्या प्रचाराचं आणि ह्या सगळ्या उत्साहाचं रूपांतर मतपेटीमध्ये होईल का, त्याचं मतामध्ये रूपांतर होईल का, याच्याबद्दल आपले काय मत आहे? 100% मतामध्ये त्याचं रूपांतर होणार आहे। 1 महिन्यापासून आम्ही ग्राउंड लेवलला जे प्रचार करतो त्या प्रचाराचं रूपांतर किंवा त्या जे आम्ही ग्राउंड लेवलला काम करतोय तळागाळातील लोक साहेबांबरोबर आहेत। सर्व जनतेने हातात घेतलेली आहे। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक आहे आणि यात लंके साहेब 100% विजयी होणार आहे। साहेबांनी जेव्हा त्यांच्या भाषणात असं सांगितलं होतं की मी निवडून येणार तर कम से कम 2 लाख, तर साहेबांनी हे शब्द वापरून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर जबाबदारी टाकली आहे की हे कम से कम 2 लाख म्हणजे 2 लाख पार करायचे आहेत आणि साहेबांना 2 हा आकडा शुभ आहे, त्यामुळे लंके साहेब विजयी होणारच आहे। लंके साहेब हे 4 जूनला खासदार नक्की होणार आणि किती 2 लाखांच्या लीडनी होणार, हा आपला पूर्ण आत्मविश्वास आहे। हो, 2 साहेबांना शुभ आकडा 2 असल्यामुळे 2 लाख तर आहेच आहे। 2 लाखापेक्षाही जास्त लीड घेऊन आम्ही खासदार साहेबांना दिल्लीत पाठवू। धन्यवाद। प्रचारात आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री वाडी वस्तीवर गल्लोगल्ली फिरत आहेत। का फिरतायत? घरचा खासदार आहे, घरचे पालकमंत्री आहेत, त्यांना फिरायची गरज नव्हती, फिरायची वेळ का आली? एका शिक्षकाचा मुलगा आहे, शिक्षकाच्या मुलांनी यांना एवढी धास्ती भरवली। देशाचे पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, प्रधानमंत्री असतील, 2 मुख्यमंत्री असतील, यांना इथपर्यंत नगरपर्यंत यावं लागलं, सभा घ्याव्या लागल्या, इथंच विजय निश्चित आहे। की तुम्हाला असं वाटतं का की ओबीसी समाजाचं मतदान हे आमदार म्हणजे आता निलेश लंके साहेबांना होईल असं तुम्हाला वाटतं का? होईल ना, कारण लंके साहेबांचं काम जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आहे। ते जाती धर्म मानत नाहीत, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत, तरुणांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्या वयोगटातील सर्वसामान्य लोक साहेबांना मानतात। साहेब कोणत्याच कधीच जातीभेद मानत नाहीत, त्यामुळे सर्व जाती धर्माचं मतदान साहेबांना होईल। ताई, आता तुम्ही सगळं तुमची मतं मांडली आहेत, तर जाता जाता तुम्हाला जनतेला किंवा मतदारांना काही आवाहन करायचं आहे का किंवा काही संदेश द्यायचा आहे का? असं वेगळा काही संदेश किंवा तुमच्या मनात जर काही असेल तर ते जनतेसाठी आवाहन नक्की करा। नक्कीच मी जनतेला आवाहन करेल, आपल्याला तहानलेल्या पिण्याच्या पाण्यासाठी, पाण्याच्या प्रश्नासाठी खासदार कोण हवा तर निलेश लंके साहेबांसारखा असावा। सत्ताधाऱ्यांनी तालुक्यात जिल्ह्यात बंद पाडलेल्या कॉलेजेस, शाळा, साखर कारखाने चालू करायचे असतील तर लंके साहेबांसारखा खासदार असावा। कितीतरी वर्षापासून प्रलंबित असणारा जिल्ह्यातील प्रश्न म्हणजे साखळीचा प्रश्न आहे, तो सोडवण्यासाठी, असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला खासदार कोण हवा तर लंके साहेबांसारखा असावा। तेव्हा मी जनतेला नम्र विनंती करते, आवाहन करते, कळकळीची विनंती करते की येत्या 13 तारखेला तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी लंके साहेबांना विजयी करा। लंके साहेबांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी। नमस्कार।